एक मोबाईलचा विषय आम्हा सर्व पालक आपण आहात. मोबाईल जेवढं चांगलं आहे तेवढंच घातक आहे. मी असंच एक टीव्हीवरती एक कविता ऐकली होती मोबाईलवर. ती मोबाईलची कविता तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मी बनवलेली नाही, ऐकलेली आहे, मला फार चांगली वाटली. आणि त्या कवितेतली एक ना एक ओळ आपल्याला फार काही सांगून जाते. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ती एक ना एक ओळ तुम्ही तेवढ्याच काळजीपूर्वक घ्या. तर ती कविता तुमच्यापुढे मी सादर करतोय. सूरज तेजी से ढल रहा है, जमाना रोज बदल रहा है. सूरज तेजी से ढल रहा है, जमाना रोज बदल रहा है. टीवी पर एक व्यक्ति ने कहा, आप अपने जीवन में सुख समाधान चाहते हो तो मेरे नीचे दिए हुए यूट्यूब चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो. हर कोई होना चाहता है, आज नहीं तो कल हर कोई होना चाहता है. हर कोई दुनिया में व्हायरल होना चाहता है. आपण बघताय प्रत्येक जण व्हायरल व्हायच्या मागे आहे. युट्यूबवर असेल, रील्सवर असेल, याच्यावर असेल. पहले मेरा बच्चा घर से बाहर जाता था तो मेरा दिल घबरा जाता था. पहले मेरा बच्चा घर से बाहर जाता तो मेरा दिल घबरा जाता था. घड़ी पे नजर रहती थी, अगर वो टाइम पे नहीं आता था तो मैं पड़ोस पे पूछने जाता था. अगर वो टाइम पे नहीं आता था तो मैं पड़ोस में पूछने जाता था. लेकिन आज मैं बेबस हूँ, बेकार हूँ, लाचार हूँ. लेकिन आज मैं बेबस हूँ, बेकार हूँ, लाचार हूँ, क्योंकि मेरे आंखों के सामने ये मोबाइल मेरे बच्चे को निगल रहा है. क्योंकि मेरे आंखों के सामने ये मोबाइल मेरे बच्चे को निगल रहा है. ना मैं कुछ कर पा रहा हूँ, ना चिल्ला रहा हूँ, ना किसी को बुला रहा हूँ. ना मैं कुछ कर पा रहा हूँ, ना चिल्ला रहा हूँ, ना किसी को बुला रहा हूँ. अभी मैंने मेरे बच्चे का बचपन भी नहीं देखा है. बघा, खूप महत्वाची लाईन आहे. अभी मैंने मेरे बच्चे का बचपन भी नहीं देखा है. इस मोबाइल की दुनिया ने उसे जवान कर दिया है. याचा अर्थ घेतला तर फार मोठा आहे. अभी मैंने मेरे बच्चे का बचपन भी नहीं देखा है. इस मोबाइल की दुनिया ने उसे जवान कर दिया है. ये जिसका भी आविष्कार है, ये मोबाइल जिसका भी आविष्कार है, उसका सम्मान है, क्योंकि इसका हमारे जीवन में बहुत बड़ा योगदान है. ये मोबाइल जिसका भी आविष्कार है उसका सम्मान है, क्योंकि इसका हमारे जीवन में योगदान है. ये अपन मान्य करू. लेकिन इसके भीतर के कुछ आविष्कारों ने हमें भोगी बना दिया है. इसके भीतर के कुछ आविष्कारों ने हमें भोगी बना दिया है. शरीर तो शरीर, मन रोगी बना दिया है. आणि ही खरं आहे, फार सिरियस घ्यायसारखी गोष्ट आहे. शरीर तो शरीर, मन रोगी बना दिया है. इसने हमारा सुकून छीना है, हमारी शांति छीनी है. इस मोबाइल ने हमारा सुकून छीना है, हमारी शांति छीनी है. एक साथ बैठकर बात करने वाला परिवार छीना है. एक साथ बैठकर बात करने वाला परिवार छीना है. इसने छीनी है निमंत्रण पत्रिका की सुगंध को. इसने छीनी है निमंत्रण पत्रिका की सुगंध को. तर हे असं मोबाईल आहे. ही 4 कवितेच्या लाईन होत्या आणि या लाईन प्रत्येकानं आठवण ठेवायचे. तुम्हाला जेव्हा बी वेळ भेटेल या लाईन मी म्हणेल तुम्ही आठवण करत जा. आणि त्यानुसार प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला मोबाईल पासून दूर ठेवायचं आहे. एक साधी गोष्ट पाहिली, तुम्ही रील्स पाहताय, एका सेकंदात रील्स काय होते, बदलते का नाही. आणि ती बदलत नाही, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. एक असा फिरणारा चित्र, म्हणजे जे काही मध्ये चित्र आहेत ते हालचाल करणारे आहेत, रंगीबेरंगी आहेत, म्हणजे फार कलरफुल आहे. आणि ती काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असते, काहीतरी बोलत असतो, आणि दुसऱ्या सेकंदाला दुसरी येते, तिसऱ्या सेकंदाला तिसरी येते. मग याचा आपल्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर काय परिणाम होत असेल. म्हणजे त्याला सवय लागायला लागली की एक सेकंदात काहीतरी वेगळं, एक सेकंदात काहीतरी वेगळं. मग आता ही अशी जर सवय लागली आणि आम्ही जर त्याच्यापुढे एखादी पान दिलंय वाचायला, जे की कलरफुल नाहीये, आहे का कलरफुल, आणि त्याच्यामध्ये चित्रही नाहीये, व्हिडिओही नाहीये, फक्त एक पान आहे, आणि ते वाचायला लागतात 10 मिनिटं. लागतात का नाही 10 मिनिटं. आणि चांगलं जर समजून वाचायचं असेल तर आणखी 5 मिनिटं जास्त लागतात. मग 15 मिनिटं हा रटाळ पान वाचायचा आणि ती आत्मसात करायचं किती अवघड गोष्ट आहे.
आणि कारण ही अवघड गोष्ट काय झाली, कारण त्या मुलाला एका सेकंदाचं सवय लागली आहे, एका सेकंदात बदल, एका सेकंदात बदल. मग माझा मुलगा आपण म्हणतोय सर अभ्यासालाच बसत नाही, सर अभ्यासालाच बसत नाही, अर्धा तासही बसत नाही. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आपणच आहोत ना. त्याला आपण एका सेकंदात बदलायच्या गोष्टी दिल्यात त्याच्या हातात, मग तो आता 10 मिनिट एक पान बदलत नाही, जे की कलरफुल नाही, व्हिडिओने नाही, मग तो कसा बसलेल? मग याच्यापासून कुठेतरी हा मोबाईल आपण आपल्या पाल्यापासून लांब ठेवला पाहिजे. तर आजच्या या दिवशी पालक म्हणून आपण मला ज्या सन्मान दिला, बोलायचे दोन शब्द बोलायची वेळ दिला, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आणि शेवटी आपल्या अकॅडमीचे मी खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या मुलांसाठी या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत आहेत, आमचं ऐकून घेत आहेत, आमच्या मुलांच्या प्रगतीसाठी कष्ट घेत आहेत. त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि मी थांबतो. धन्यवाद.